सदाभाऊ है ना. नाना बोलतायत की 76,000 मतं एका रात्रीत ईव्हीएम मध्ये आलेली आहेत. मला वाटतं नाना पटोले मान्यता नसलेल्या शाळेमध्ये पास झालेले असावेत आणि त्यामुळं त्यांचा अभ्यास जरा कच्चा आहे कायद्याचा. कारण लोकसभेमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मतदान झालं 1,49,00,000 सॉरी भाजपला लोकसभेला भाजपला मतदान झालं 1.5 कोटी. जागा निवडून आल्या 9 आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसला मतदान झालं लोकसभेला 96 लाख, जागा निवडून आल्या 13 आणि दुसऱ्या बाजूला 58 लाख मतदान झालं शरद पवार गटाला, जागा निवडून आल्या 8. तुम्हाला 58 लाखात 8 येते त्या आणि 1.5 कोटीमध्ये 9 येते त्या. ह्याचा जरा हिशोब नाना पटोलेने जरा आम्हाला सांगावा. मला वाटतं पवार साहेबाच्या शाळेत त्यांचं शिक्षण झालं असावं. कारण पवार शाळा म्हणजे कॉपी करून पास व्हा असल्या शाळेत ते शिकल्यामुळे नाना फसायला लागलं या. आणि म्हणून पवार साहेबांना ईव्हीएम आताच का चालं ना. 2004ला ते 2 निवडून आले, 4ला आले, 9ला आले, देशाचे कृषी मंत्री झाले. तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं. 2004 ते महाराष्ट्रात 10 वर्ष सत्ता होती, तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं. आता पवार साहेबांना बॅलेट का पाहिजे त्यांच्या लक्षात आलं. बॅलेट मतदान जर आपल्याला कमी व्हायला लागलं तर फाडायला येतं, तो कागद खिशात घालायला येतो. 2-4 मतांना जर पडत असलं तर तो कागद गिळायला येतो. आता ही ईव्हीएम मशीन गिळायला येईना, खिशात घालायला येईना, फाडायला येईना, पळवून घेऊन जायला येईना.